चला सेकंड लेक्चर आपण स्टार्ट करतोय. पण लास्ट लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये इक्वेशन ऑफ टँजंटचं ॲनालिसिस केलं आहे. ठीक आहे, हे काही क्वेश्चन आपण सॉल्व केले ते इक्वेशन ऑफ टँजंटच्या अकॉर्डिंग. सो पुढचा क्वेश्चन आहे ऑब्झर्वेशन करा. काय सांगितलं आहे पण क्वेश्चनचं स्ट्रक्चर अंडरस्टँड करा. इफ द टँजंट ॲट अ पॉईंट, टँजंट हे पॉईंट पण दिलेले आहेत, फक्त आता ते देताना 2 sec थिटा 3 tan थिटा गिवन आहे टू द हायपरबोला. आता हायपरबोलाच्या जागी मी एक स्ट्रक्चर फक्त कचं दाखवलं आहे. बट आता याचं इक्वेशन दिलेलं आहे. याचं इक्वेशन काय, x² डिवाइड बाय 4 मायनस y² डिवाइड बाय 9 इज इक्वल टू 1. याच्या आधीचे इक्वेशन असे काही ह्या फॉर्मॅटमध्ये नाही होते. पण पहा आता यालाच जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आधी जे आपण कालपर्यंत क्वेश्चन सॉल्व केले त्यासारखं स्ट्रक्चर भेटेल. हा 9 मल्टिप्लाय केला तर 9x² मायनस 4y² डिवाइडमध्ये किती राहील, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 36. तो 36 या 1ला मल्टिप्लाय झालं तर इक्वल टू काय येईल 36. तर हा झाला नॉर्मल फॉर्म. सो कालपर्यंत जेवढे पण आपण क्वेश्चन पाहिले इक्वेशन ऑफ कर्व असंच गिवन होतं. पहा हे इक्वेशन ऑफ कर्व आहे, याच्यामध्ये जर पाहिलं तर हे इक्वेशन ऑफ कर्व आहे, हे इक्वेशन ऑफ कर्व आहे. सो ते पण काय येईल पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला ह्यापैकीच काहीतरी आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चनमध्ये, हा कर्वला टँजंट टच करतो आणि ह्या लाईनला तो काय सांगितलेला आहे पॅरलल टू दिस लाईन. तर ह्या लाईनचा स्लोप आपण फाइंड केला. स्लोपचा बेसिक फॉर्म्युला -a/b, स्लोप आला 3. तर याच्यानेच आपल्याला टँजंटचाही स्लोप भेटला. म्हणजे स्लोप ऑफ टँजंटला dy/dx म्हणतात, एवढं लक्षात राहू द्या. dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ नॉर्मल नाही, कारण की तिथे कन्फ्युजन राहतं. नॉर्मल येतच नाही डायरेक्टली. dy/dx म्हणजे काय, स्लोप ऑफ टँजंट. तर हा dy/dx भेटला. आता आपण काय करू शकतोय, क्वेश्चनमध्ये थीटा फाइंड करण्यासाठी सांगितलं आहे. तर पहा आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. प्रोसेस काय करायचो आपण, कचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचो आणि पॉईंट प्लेस करायचो. आता पॉईंट हा इन टर्म ऑफ थीटा आहे, म्हणजे आपल्याला याच्या dy/dx माहीत असल्यामुळे थीटाची व्हॅल्यू भेटणार आहे, ती आपल्याला विचारलेली. नाव डिफरन्शिएशन, याचा डेरिव्हेटिव्ह चेक करा काय येईल. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, हा 2 मल्टिप्लाय झाला तर 18x मायनस 8y इज इक्वल टू 0. सॉरी y असल्यामुळे dy/dx. नाव हा पार्ट त्या साईडला शिफ्ट करतोय. 18x इज इक्वल टू 8y dy/dx. सो हा 8 इथे जर डिवाइड झाला 8y, तर हा 18 आणि 8 म्हटलं तर तो 2ने डिवाइड केला तर किती होऊन जाईल 9x/y 4y dy/dx. हे स्ट्रक्चर आलं आहे. ज्यावेळेस आपण कालपर्यंत जेवढे क्वेश्चन सॉल्व केले त्या प्रोसेसमध्ये काय केलं, dy/dx आला, dy/dxच फाइंड करायचो आपण. dy/dx का फाइंड केला जातो, स्लोप ऑफ टँजंट फाइंड करण्यासाठी. आता ऑलरेडी dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट माहिती आहे, पण स्लोप ऑफ टँजंट कधी फाइंड होतो, त्यामध्ये x आणि y प्लेस करावं लागतं. xy काय 2 sec थिटा 3 tan थिटा. जर मी यांच्या जागी sec थिटा tan थिटा प्लेस केला तर थिटा आपल्याला भेटून जाईल, कारण की dy/dx किती आहे 3. बस 2-3 स्टेप बाकी आहे. चला नोट करा. dy/dx put इक्वेशन 1 किंवा dy/dx, put dy/dx is equal to 3 into equation 1. Put dy/dx is equal to 3 at point. Point है 2 sec theta 3 tan theta. सो हा पॉईंट त्याच्यामध्ये प्लेस करतोय इनटू इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये प्लेस करून आपल्याला भेटू शकतं. नाव इक्वेशन 1 9x ची व्हॅल्यू घ्यायची आहे 2 sec थिटा डिवाइडमध्ये 4y, y 3 tan थिटा इज इक्वल टू dy/dx. dy/dx है 3.
सो हा 2नी कॅन्सल, हा 3नी कॅन्सल. सो इथे बाकी राहतो आहे 3/2 ॲज वेल ॲज थोडंफार हाही पार्ट आपण सॉल्व करून टाकू. फायनली आपल्याला फाइंड करायचं आहे थीटा. चेक करा इथे काय बाकी राहिलं आता, सेक आणि टॅन. सेकला मी 1/cos नोट करू शकतो आहे आणि टॅनला साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा नोट करता येईल. इज इक्वल टू 3 होता. सो नाव याचा एक फायदा होतो, हा कॉस कॅन्सल झाला, हा त्या साईडला जर शिफ्ट केला तर हा 3 आणि हा 3 पण कॅन्सल होऊन जाईल. 3 मल्टिप्लाय द डिवाइड, म्हणजेच फक्त काय बाकी राहतं आहे, लागल्यास पुढच्या स्टेपमध्ये आपण याला नोट करूया. सो इथे 1/sin बाकी राहतो आहे इज इक्वल टू हा 3. ही टर्म त्या साईडला गेली तर ती 2/3 होऊन जाईल. सो 3 कॅन्सल. सो 1/sin थीटा इज इक्वल टू 2 आहे. तर साइन थीटाची व्हॅल्यू तुम्हाला 1/2 भेटेल. सांगा 1/2 कधी असतो थीटा साईनच्या टेबलमध्ये? तो असतो 30 डिग्रीला. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला थीटा हा भेटतोय 30 डिग्री. सो 25 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ही रफली डायग्राम ड्रॉ केली आहे. ॲक्च्युली हा पॅराबोला आहे, पण हायपरबोला पण असंच कनेक्ट झाला पाहिजे. बाकी कोणाचं आहे? पुढचा एक क्वेश्चन यालाच इंटरकनेक्ट, सेम स्ट्रक्चर असंच आहे, त्याच्या अकॉर्डिंग ॲनालिसिस करताय. क्वेश्चन नोट करा. ट्राय करा. क्वेश्चन रीड करा काय सांगितलं आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल तुम्हाला फाइंड करायची आहे ॲट अ पॉईंट. टाईप ऑफ डेरिव्हेटिव्ह जर पाहिला तर कुठलं टाईप आहे डेरिव्हेटिव्हमध्ये? कारण की आता हे डेरिव्हेटिव्हचेच इक्वेशन आहे ना सर्व. टाईप कोणता आहे? टाईप आपण इम्प्लिसिट, पॅरामेट्रिक असे काही स्टडी केलं होतं. सो एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू पॅरामीटर गिवन आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, क्वेश्चन ऑब्झर्वेशन करा. द नॉर्मल टू दिस कर्व, हा पॅरामेट्रिकचं इक्वेशन आहे, म्हणजेच हा पण कर्वचं इक्वेशन आहे. ऑलवेज पासेस थ्रू द फिक्स पॉईंट. हे कधी पॉसिबल आहे? ज्यावेळेस तुम्हाला नॉर्मलचं इक्वेशन भेटेल तरच आपल्याला चेक करता येईल की ती जो इक्वेशन आहे त्या इक्वेशनमधनं कोणता पॉईंट पास होतो आहे. मग आता इक्वेशन ऑफ नॉर्मल म्हटलं तर स्ट्रेट लाईनच आहे. आपल्याला ह्याच फॉर्म्युला यूज करावा लागेल. y - y1 इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल x - x1. सो आता याच्यामध्ये याचा आन्सर समजून घ्या असं आलं 2x + 4y इज इक्वल टू 7. नॉर्मल म्हणजे स्ट्रेट लाईनचंच इक्वेशन आहे. सो ह्यामध्ये एक्स वाय मी लास्टला पुट करेल ह्या चारही ऑप्शनमधला, आणि त्याचा आन्सर जर 7 येत असेल ज्या ऑप्शनचं ते आपलं आन्सर. म्हणजेच काय करावं लागतं? पासेस थ्रू. याच्या आधी पण आपण बरेच क्वेश्चन सॉल्व केले. एका सर्कलमध्ये एक पॉईंट पास होतोय तर तो पॉईंट मला प्लेस करता येतो. हे सर्व बेसिक रूल आहे, जॉमेट्रिकल कंडिशन. सो या क्वेश्चनमध्ये आपल्याला काम करायचं आहे टू फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल. नॉर्मल फाइंड करायचं असेल तर x1 y1 माहीत पाहिजे. चेक करा, एक्स आणि वाय दिलेला आहे. जनरली ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये थीटा पण गिवन राहायचा. याच्यात थीटाने दिलेला आहे, फक्त थीटा सांगितलं आहे असं. जर थीटा गिवन राहिला असता समजून घ्या 45 राहिला असता, तर मी कॉस थीटा साइन थीटा म्हणजे 45 प्लेस करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटून गेली असती प्रॉपर. आता याच्यात एक्स आणि वाय भेटणार नाही, तो ॲज इट इज राहील. पण हे स्ट्रक्चर मी एक्स आणि वायच्या जागी ॲज इट इज यूज केलं तरी पण इक्वेशन ऑफ नॉर्मल भेटू शकते. फक्त आता काय अननोन आहे? स्लोप. स्लोप फाइंड करण्यासाठी आपण आता प्रोसेस करतोय. स्लोप फाइंड करण्यासाठी याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. याचा डेरिव्हेटिव्ह असेल dy/d थीटा, याचा काय असेल
dx/θ. सांगा मग इक्वेशन 2/1 की 1/2? हां, म्हणजे dy/dx फाइंड करण्यासाठी आपण जी प्रोसेस करतो. तर आता नॉर्मल स्टेट बोर्डच्या अकॉर्डिंग काय केलं जातं, याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतात dx/dθ, मग याचा घेता, मग डिवाइड करता. इथे असं करण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही हे काम केलं म्हणजे CET लेवलला आपण असं करू शकतो आहे, dy/dθ डिवाइड बाय dx/dθ. सो यांना डायरेक्टली डिवाइड करून आपल्याला आन्सर भेटून जाईल. सांगा आता डेरिव्हेटिव्ह dy/dθ म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 9 sin θचा डेरिव्हेटिव्ह काय 9 cos θ. याचा डेरिव्हेटिव्ह झाला. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे dx/dθ म्हणजे आपल्याला फायनली dy/dx भेटणार आहे. त्यालाच आपण स्लोप ऑफ नॉर्मल म्हणणार की टँजंट. आत्ताच मी सांगितलं तर dy/dx काय असतो, स्लोप ऑफ टँजंट राहतो. सो टँजंट भेटला तर रेसिप्रोकल नॉर्मल पण भेटून जाईल. नाव हा dx/dθ. बाकी याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर 9 ॲज इट इज मध्ये जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, जसं याच्यात केलं 9 ॲज इट इज साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह, 9 ॲज इट इज 1चा डेरिव्हेटिव्ह 0, कॉसचा मायनस साइन थिटा. नाव हा 9 कॅन्सल, dy/dx हा आपल्याला भेटतो आहे कॉस अपॉन मायनस साइन. कॉस अपॉन मायनस साइन काय राहतो, मायनस कॉट थिटा. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह झाला, स्लोप ऑफ टँजंट झाला. सो इथे आपण नोट करू शकतो आहे देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट इथे आला आहे मायनस कॉट ऑफ थिटा. तर आपल्याला पाहिजे स्लोप ऑफ नॉर्मल. परपेंडिक्युलर असतो, परपेंडिक्युलरमध्ये काय होतं, रेसिप्रोकल अलॉंग विथ अपोजिट साइन, रेसिप्रोकल अलॉंग विथ अपोजिट साइन. हे आलं स्ट्रक्चर 1/cot. सो 1/cotलाच काय म्हटलं जातं, टॅन. म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल आहे टॅन थिटा. ठीक आहे, लक्षात असू द्या. आपल्याला टँजंट लागणार नाही होता पण टँजंट पण भेटला होता, नॉर्मलचा स्लोप भेटला. बस आता याच्या जागी मी टॅन घेणार. जर याच्या जागी टॅन येतो आहे, जर थिटा राहिला असता, समजून घ्या थिटा 45 राहिला असतं, तर टॅन 45 किती झाला असता. पण हां, इथे आता थिटाने इतर सर्व ॲज इट इज यूज करावं लागेल. x1च्या जागी पण मी हेच यूज करणार, y1च्या जागी हे यूज करणार, मग आपल्याला इक्वेशन भेटेल, मग आन्सर भेटेल. करा एवढं नोट. इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो y मायनस y1 घ्यायचा आहे 9 sin θ. स्लोप ऑफ नॉर्मल टॅन थिटा. x मायनस x1 घ्यायचा आहे 9 1 प्लस कॉस थिटा. ठीक आहे, जे सर्व काही पॅरामीटर ॲज इट इज यूज केलेले आहेत, कारण की याच्यात दुसरं ऑप्शन नाही थिटा माहीत नसल्यामुळे. सो आन्सर हे साइन कॉसमध्येच येणार आहे किंवा टॅनमध्ये येणार आहे. नाव y मायनस 9 sin θ ॲज इट इज. हा टॅन इंटरनली मल्टिप्लाय केला तर हे स्ट्रक्चर असेल x टॅन थिटा. टॅन ह्या 9ला मल्टिप्लाय करतो आपण -9ला आणि तो मध्ये मल्टिप्लाय होतो आहे, म्हणजे हे स्ट्रक्चर झालं -9 टॅन थिटा. परत हा टॅन अलॉंग विथ हा -9 ह्या कॉस्टला मल्टिप्लाय होतो आहे, तो हा झाला -9 टॅन थिटा इंटू कॉस थिटा. पण ॲट अ टाईम डायरेक्ट मल्टिप्लाय केलं आहे, पाहून घ्या जरा, ऑब्झर्वेशन करा, लक्षात येईल. टॅन थिटामध्ये मल्टिप्लाय केला, सो हा झाला x टॅन थिटा. टॅन थिटा मल्टिप्लाय बाय, आता हा -9 अलॉंग विथ टॅन पण पाठवला, म्हणजे -9 टॅननी मल्टिप्लाय होतं, तर याच्या जागी 1च्या जागी काय येईल, -9 टॅन थिटा. तसं हा टॅन आणि हा -9 ह्याला मल्टिप्लाय झाला तर -9 टॅन कॉस थिटा. हे आलं आहे. याच्यात पण थोडंफार सिम्प्लिफाय होऊ शकतं आहे जर पाहिलं तर. टॅन थिटा इंटू कॉस थिटा आहे. टॅनला जर मी साइन अपॉन कॉस नोट केला, कॉस कॅन्सल होऊन जाईल. साइन अपॉन
कॉस, साइन अपॉन कॉस थीटा, हा कॉस थीटा ॲज इट इज, बाकी सर्व सेम. एक्स टॅन थीटा, टॅन थीटा. फक्त यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हे आपण नोट केलं आहे साइन अपॉन कॉस. चेक करा आता काय काय कॅन्सल होतं. हा कॉस कॅन्सल झाला, काय बाकी राहिला इथे -9 साइन थीटा, आणि या साईडला पण इक्वल आहे आणि ते पण कोण आहे, हां म्हणजे हे दोघी सारखे झालेत, ही टर्म आणि ही टर्म. तर ही पण आता ह्याच ठिकाणी कॅन्सलेशन करतो आहे मी सेपरेटली, म्हणजे डबल डबल कॅन्सल करण्याची गरज पडणार नाही. सो अल्टिमेट बाकी राहतो आहे वाय इज इक्वल टू एक्स टॅन थीटा -9 टॅन थीटा. इक्वेशन नोट करताना एक्स आणि वायचं इक्वेशन नोट करतो, म्हणून आता मी हा वाय ह्या साईडला शिफ्ट करतो आहे, -9 ह्या साईडला शिफ्ट करतो आहे. म्हणजे आता याचं स्ट्रक्चर झालं पहा, आता असं येईल एक्स टॅन थीटा, हा वाय त्या साईडला गेला तर -y, आणि ही टर्म प्लस आहे तर त्या साईडला मायनस आहे तर प्लस होऊन जाईल, म्हणजे इक्वल टू फक्त ही टर्म इथे दाखवतो आहे 9 टॅन थीटा. प्रॉपर इक्वेशन भेटली पाहिजे त्या अकॉर्डिंग. सो हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल, इक्वेशन ऑफ नॉर्मल. जर इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारलं असतं तर हेच आन्सर राहिलं असतं, ऑप्शन असेच दिलेले राहिले असते. आता त्यांनी काय सांगितलं आहे, इक्वेशन ऑफ नॉर्मल ऑलवेज पासिंग थ्रू द फिक्स पॉईंट. यापैकी एकच पॉईंट आहे तो ह्या इक्वेशनमधनं पास होतो आहे. जर ह्यामधला जो पॉईंट पास होत असेल तो पॉईंट जर मी एक्स वायच्या जागी प्लेस केला, कारण की पॉईंट म्हणजे कॉर्डिनेट आहे एक्स कॉमा वाय, ह्या एक्स आणि वायच्या जागी प्लेस केला तर त्याचं पण आन्सर 9 थीटा झालं पाहिजे. ज्या पॉईंटचं आन्सर येत असेल दॅट इज युअर आन्सर. चेक करूया आता, ऑप्शननी चेक करावं लागतं. नाव ऑप्शन नंबर 1, जॉमेट्रिकल कंडिशन आपण यूज करतोय. ऑप्शन ए एक्स टॅन थीटा, एक्सच्या जागी घ्यायचं आता आपल्याला. ऑप्शन काय 9,0. सो 9 टॅन थीटा, वाय घ्यायचा आहे 0 इज इक्वल टू 9 टॅन थीटा. सांगा दोघी इक्वल आहेत का, पाहून घ्या जरा. एक्सच्या जागी 9 आला, वायच्या जागी 0 आला, ऑप्शन ए. सो आता काय बाकी राहिलं, 9 टॅन थीटा इज इक्वल टू, दोघे आहेत का इक्वल, हेच ऑप्शन आहे. बाकी चेक करू तरी. बी 8,9, एक्सची व्हॅल्यू 8, टॅन थीटा मायनस वाय घ्यायचा आहे 9 इज इक्वल टू, इथे आहे 9 टॅन थीटा. सांगा हे दोघी इक्वल असेल तर हे पण आन्सर आहे. इक्वल आहेत का चेक करा. 8 टॅन थीटा मायनस 9 इज इक्वल टू 9 टॅन थीटा असेल का, हे इक्वल आहे की नॉट इक्वल आहे. सो कॅन्सल. देन 0,9, 0 टॅन थीटा म्हणजे 0 मायनस 9 झाला, 0 मल्टिप्लाय बाय टॅन केलं तर 0 झाला, नॉट इक्वल टू 9 टॅन थीटा आहे. तसं तुम्ही बाकी डी पण चेक करा, ऑप्शन डी पण आन्सरमध्ये येणार नाही. तर हा बेसिक रूल आहे, ज्या पॉईंट ज्या कर्ववर लाईज करतोय त्या पॉईंटनी त्या कर्वच्या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. याच्या आधी आपण काल पण काही शॉर्ट ट्रिक स्टडी केल्या होत्या, त्याचं पण मिनिंग असंच होतं. झालंय. टायटल प्लेस करा. नेक्स्ट टॉपिक,
नेक्स्ट टॉपिक आहे डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट टायटल प्लेस करायचं आहे, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन. पहा टॉपिक ऑलरेडी आपण बोर्डच्या अकॉर्डिंग पण पाहिलं होतं. प्रोसेस अगदी सिम्पल आहे. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन इन टर्म ऑफ टाईम गिवन असणार आहे. त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, ज्याला आपण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणू शकतो आहे, तर त्यालाच काय म्हणतात, वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम घेतला तर काय असतो, वेलॉसिटी भेटते. परत याचा पहा हा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह जर मी घेतला तर तो हा भेटेल. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम काय भेटतं, ॲक्सेलरेशन. बस ही प्रोसेस आहे. याच्या अकॉर्डिंग आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. सो क्वेश्चन नोट करा फर्स्ट. The displacement of a particle at a time t cube minus 5t. Then the velocity of particle t is equal to 2 seconds. आपल्याला विचारलं आहे velocity of particle when t is equal to 2 seconds. हे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, हे विचारलं आहे. आता वेलॉसिटीपर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर याचा डिस्प्लेसमेंटचा, हे आहे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, सो यालाच काय म्हणणार मग, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्यालाच काय डिस्क्राईब करतात, वेलॉसिटी. सो आता याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतो. याचा डेरिव्हेटिव्ह आहे 3t² minus 8t minus 5. 3t² minus 8t minus 5. हे कसलं इक्वेशन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह ना, म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन की वेलॉसिटी. हां, वेलॉसिटी आलं आहे. आता क्वेश्चनमध्ये वेलॉसिटीज विचारली, वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल. देअरफॉर त्यालाच v इज इक्वल टू नोट करणार, v इज इक्वल टू 3t² minus 8t minus 5. सो आपल्याला विचारलं आहे वेलॉसिटी फाइंड करायची आहे. ज्यावेळेस टाईम ॲट टी इज इक्वल टू 2 सेकंड. सो वेलॉसिटी फाइंड करूया. देअरफॉर 3² minus 8 into 2 minus 5. वेलॉसिटी इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 3 केला तर 12 minus 16 minus 5. So minus 4 minus 5. So velocity येते -9 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी आहे -9 मीटर पर सेकंड. सो हे आपला ऑप्शन आहे. बट आता हा पण जो पार्ट आहे तो रेट ऑफ चेंजचा आहे. सो हा जो मायनस आहे लक्षात राहू द्या, मायनस रिप्रेझेंट करतो डिक्रीमेंट. म्हणजे यालाच ऑप्शनमध्ये असं पण गिवन असू शकतं आहे, वेलॉसिटी डिक्रीजेस ॲट अ रेट 9 मीटर पर सेकंड. पहा आता मी काय नोट केलं, इथे प्लस नोट केला 9 मीटर, कारण की डिक्रीजेस काय इंडिकेट करतो, मायनस. म्हणजे ऑप्शन जर असा राहिला असता
9 युनिट पर सेकंड डिक्रीजिंग, तर तो ऑप्शन राहिला असता प्लसमध्ये, म्हणजे मायनस रिप्लेस करता येतो डिक्रीजिंगने. आता याच्यात डायरेक्टली ऑप्शन ॲज इट इज विचारला तर त्याच्यामुळे त्याचा आन्सर हेच आहे -9. नेक्स्ट, पुढचा एक क्वेश्चन इंटरकनेक्टेड आहे, नोट करा. If displacement of a particle at a point is given by, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे 3t² - 12t + 14. सो विचारलंय then the displacement of a particle when the velocity becomes 0. ज्यावेळेस velocity ही 0 असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल काय, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट म्हणजे एसचीच व्हॅल्यू फाइंड करायची. सो हा एस कधी फाइंड होईल, ज्यावेळेस टाईम माहीत असेल. टाईम याच्यात दिलेला नाही, आधीच्या क्वेश्चनमध्ये गिवन होता. सो टाईम फाइंड करण्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे, वेलॉसिटी बिकम 0. सो वेलॉसिटीपर्यंत पोचूया आपण. हे आहे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. डिस्प्लेसमेंट हे आहे इक्वेशन नंबर 1. सो याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतो आहे, दॅट इज अ वेलॉसिटी, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी असते. सो झाली वेलॉसिटी. वेलॉसिटीचं इक्वेशन येतं आहे 60 - 12 आणि त्यांनी दिलेलं आहे सिन्स v = 0. सो 0 = 60 - 12, तर 12 = 60, t ची व्हॅल्यू आली 2. t = 2 युनिट. पण टी झाला फाइंड, याच्या आधी टी गिवन होता. बट टी फाइंड झाला तर जे काय विचारलं ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट सर्व फाइंड होतं, कारण की सर्वांच्या इक्वेशनमध्ये टीचं स्ट्रक्चर येतं. सो आता क्वेश्चन काय विचारलं आहे, देन द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल व्हेन वेलॉसिटी बिकम 0. सो आपल्याला डिस्प्लेसमेंटच फाइंड करण्यासाठी सांगितलं आहे, म्हणजे टीची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये प्लेस करणार, आन्सर भेटून जाईल. पुट t = 2 इंटू इक्वेशन 1 म्हणजे डिस्प्लेसमेंट 2चा स्क्वेअर -12 × 2 + 14. सो हा झाला 4 × 3 केला तर 12 -24 + 14. सो s = 12, हा आहे -10. सो s = आन्सर येतं आहे 2 युनिट. समजून घ्या, असं राहिलं असतं, डिस्प्लेसमेंटच फाइंड करायचं आहे, बट ॲक्सेलरेशन बिकम 0. आता ॲक्सेलरेशनपर्यंत पोचण्यासाठी मी परत काय केलं असतं, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला असता, त्याला 0 घेतला असतं, मग टी फाइंड झाला असता, मग प्रोसेस करता आली असती. सो हा चेंजेस आहे, एवढं जमलं पाहिजे.
यासारखा एक क्वेश्चन आहे, प्रॅक्टिससाठी नोट करा, पुढचा सॉल्व करूया. Particle move according to the law of displacement. The displacement of a particle at a time when its acceleration is 0. आता परत डिस्प्लेसमेंट विचारलं आहे, फक्त चेंज काय झालं, ॲक्सलरेशन इज 0. सो म्हणजे त्या इक्वेशनचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्हेलॉसिटी येईल, व्हेलॉसिटीचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर ॲक्सलरेशन येईल. ॲक्सलरेशन इज इक्वल टू 0 घ्यायचा, मग टी भेटेल, टी भेटल्यानंतर मग एस भेटेल. हे विचारलं, त्याचं सोल्युशन रफली पाहून घ्या. क्वेश्चन, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, पाहिला 3t² - 12t + 9 व्हेलॉसिटी भेटली. व्हेलॉसिटीचा अगेन डिफरन्शिएशन घेतलं तर काय भेटतो, ॲक्सलरेशन. सो ॲक्सलरेशन किती दिलेलं आहे, 0. 0 घेतला तर मला टी भेटला, इज इक्वल टू या इक्वेशनला 0 घेतला, टी किती आला 2. सो विचारलं तर काय, डिस्प्लेसमेंटच फाइंड करण्यासाठी द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकलच आपल्याला फाइंड करायचं आहे. सो हा टी ह्या इक्वेशनमध्ये प्लेस केला तर तुम्हाला आन्सर किती भेटेल, 27. तर आन्सर एक बाजूला नोट करून घ्यायचं, फक्त फायनल आन्सर हे तुम्ही सॉल्व करणार, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन, द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अ पार्टिकल इज गिवन बाय. इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अ पार्टिकल गिवन है at² + bt + c. पार्टिकलचं इक्वेशन गिवन आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे नंबर्स असतात कॉन्स्टंट ते ABC फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फायनली ABCच काहीतरी फाइंड करायचं. सो ऑप्शन जर तुम्ही पाहिले तर त्या ABCचंच रिलेशन गिवन आहे, A + B = C, लाईक दॅट, असे काही ऑप्शन आहेत. ठीक आहे. सो क्वेश्चनमध्ये द इक्वेशन ऑफ मोशन गिवन आहे, इफ डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड इज 20 मीटर, वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड इज 30 मीटर अँड ॲक्सलरेशन इज 10 मीटर. म्हणजे तिघी व्हॅल्यू गिवन आहे. पण काय काय गिवन आहे, डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड इज 20 मीटर. सो डिस्प्लेसमेंट आहे 20 मीटर. ज्यावेळेस टाईम किती झालेला होता, ॲट टाईम 1 सेकंड. फर्स्ट डिस्प्लेसमेंट गिवन आहे, हे सर्व गिवन पॅरामीटर आहे. देन नेक्स्ट वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड इज 30 मीटर पर सेकंड. सो वेलॉसिटी पण गिवन आहे 30 मीटर पर सेकंड आफ्टर 2 सेकंड, टाईम 2 सेकंड नंतर. म्हणजेच काय, पार्टिकल मूव्ह होतं आहे 1 सेकंड नंतर डिस्प्लेसमेंट एवढं झालं, 2 सेकंड नंतर एवढी वेलॉसिटी झाली. आता पुढे दिलेलं ॲक्सेलरेशन आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या 3 पॅरामीटर नोन आहेत आणि ह्या 3 पॅरामीटर ह्यासाठी गिवन आहेत की आपल्याला 3 पॅरामीटर फाइंडच करायचे आहेत. चेक करा, ABCच फाइंड करायचं आहे. म्हणजे याचं मिनिंग काय आहे,
ही एक एक व्हॅल्यू आपल्याला हेल्प करेल टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ वेगवेगळे जे अननोन पॅरामीटर आहे ते फाइंड करण्यासाठी हेल्प करणार आहे. चला लक्ष द्या जरा. आता पहा काय दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, सर्वांचं टायमिंग पण दिलेलं आहे, ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू दिलेली. जर ॲक्सेलरेशनपर्यंत पोचायचं असेल तर ह्या फंक्शनचा किती वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, 2 टाइम्स. लक्ष द्या जरा. आता मी यांना इक्वेशन पण दिलं आहे, याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतो आहे, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो आत्ताच मी सांगितलं डिस्प्लेसमेंटचा जो डेरिव्हेटिव्ह असतो त्याला काय म्हणतात, वेलॉसिटी. सांगा याचा डेरिव्हेटिव्ह काय, 2at मायनस बी, वेलॉसिटीचं इक्वेशन आलं. परत जर आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, अगेन डिफरन्शिएट करतोय. सो टेल मी रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. पण हे नोट करण्याची तशी गरज नाही आहे, पण यालाच काय म्हणतात, ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन आपल्याला भेटतं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह सांगा किती येईल, 2a, टीचा डेरिव्हेटिव्ह 1, बीचा 0. सो ॲक्सेलरेशन किती आलेलं आहे, 2a. नंतर नोट करा, पाहून घ्या जरा. आता पहा आन्सर भेटणार आहे. अल्टिमेट आपल्याला जे फाइंड करायचं आहे ते आहे ABC. ABC कुठे आहेत, ह्या इक्वेशनमध्ये. पहा आता ह्या इक्वेशनमध्ये पण आहे, वेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये पण आहे आणि ॲक्सेलरेशनच्या इक्वेशनमध्ये पण आहे. सो आता इक्वेशन 3 म्हणजे ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू गिवन आहे. जर मी एची व्हॅल्यू इथे 10 घेतली तर कोण भेटेल, ए भेटेल ना, स्मॉल ए. पहा हा ए भेटतो आहे. मग बी भेटण्यासाठी मी इथे येईल. परत वेलॉसिटी दिलेली आहे, टाईम दिलेला आहे. वेलॉसिटी आणि टाईम जर प्लेस केला, ए इथे भेटलेला असेल, ए प्लेस केला तर बी भेटेल. परत पुढचं इक्वेशन, पुढच्या इक्वेशनमध्ये ए भेटला आहे, बी भेटला आहे, सी फाइंड करण्यासाठी डिस्प्लेसमेंट आपण यूज करणार. म्हणजे रफली डाऊन म्हणजे ॲक्सेलरेशनपासून परत मी डिस्प्लेसमेंटपर्यंत जातो आहे. सो याच्यामध्ये इक्वेशन 3ची व्हॅल्यू प्लेस करतो आहे, किंवा ॲक्सेलरेशन गिवन आहे, पुट इक्वेशन 3 इंटू ए इज इक्वल टू 2a. सो एची व्हॅल्यू काय आहे, 10 इज इक्वल टू 2a. तर ए किती आला, 5. सो आता एची व्हॅल्यू परत पुट करणार, पुट इंटू कुठे पुट करणार, पण ॲक्च्युली याच्यात पुट केलं तर ABC अननोन आहे. हां दुसरं इक्वेशन आता हे याच्यात आपण नंबर दिला तर हा आहे इक्वेशन नंबर 4 आणि हा आहे 5. सो एची व्हॅल्यू 5 जर मी याच्यात प्लेस केली वेलॉसिटीमध्ये तर मला वेलॉसिटीचं पण स्ट्रक्चर गिवन आहे. पुट इंटू इक्वेशन नंबर 5, इक्वेशन 5. सो वेलॉसिटी इज इक्वल टू 2at, 2 इंटू 5 टी प्लस बी. हे आलं आहे. याच्यामध्ये वेलॉसिटी आणि टाईम माहीत आहे आपल्याला इक्वेशन 2च्या नुसार. पाहून घ्या जरा, वेलॉसिटीमध्ये ए प्लेस केला, फक्त एच्या जागी 5 आला आहे, ज्यामध्ये वेलॉसिटी आणि टाईम आपल्याला माहीत आहे फ्रॉम इक्वेशन 2. तर याच्यात पण व्हॅल्यू प्लेस केली तर बी भेटतो आहे. नाव सो फ्रॉम याच्यात आता व्हॅल्यू प्लेस करूया आणि त्याला रेफरन्स फ्रॉम इक्वेशन 2 नोट करू शकतो आहे. वेलॉसिटी किती आहे, 30 इज इक्वल टू, हा झाला 10 आणि टीची व्हॅल्यू तिथे माहीत आहे आपल्याला, टी किती आहे 2 प्लस बी. हे कुठनं आलं, फ्रॉम इक्वेशन 2. सो हा झाला 20 प्लस बी. सो बीची व्हॅल्यू आली 10. चला बी पण भेटला. पण सिम्पल ए जो आला होता ॲक्सेलरेशनच्या बेसवर तो आपण याच्यात प्लेस केला आणि ह्यामध्ये वेलॉसिटी आणि टाईम दिलेला होता. याचं काम संपलं आहे. आता काय, ए आणि बी माहिती आहे, तो ए अँड बी मी याच्यात प्लेस करेल. याच्यात प्लेस करेल तर मला डिस्प्लेसमेंट आणि त्याचा टाईम माहीत पाहिजे. पण डिस्प्लेसमेंट किती आहे आणि टाईम पण माहिती आहे. बस या व्हॅल्यू प्लेस केला तर आन्सर भेटून जाईल. सो पुट A is equal to 5 and B is equal to 10 into equation 4
चला इक्वेशन 4 बिकम एस एची व्हॅल्यू 5t², बी आहे 10t प्लस सी. फक्त आता याच्यामध्ये सी अननोन राहिला आहे. सो आता हे कसलं इक्वेशन आहे, डिस्प्लेसमेंट. म्हणून डिस्प्लेसमेंट त्यांनी दिलं आहे. डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस 20 मीटर असेल त्यावेळेस टाईम किती झालेला आहे 1, तर तो याच्यात प्लेस करून आपल्याला आन्सर भेटेल. सो फ्रॉम इक्वेशन 1 पाहते आहे इक्वेशन 1 एसची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 20. 5t टी किती घ्यायचा, टी पण दिलेला आहे 1, 10t प्लस सी. सो 20 इज इक्वल टू ह्या दोघांची ॲडिशन 15 प्लस सी. सो सीची व्हॅल्यू आली 5. चला अल्टिमेट सर्व झालं आहे. फक्त आता तुम्हाला हे चेक करायचं आहे पहा ए 5 आला आहे, बी 10 आला आहे, सी 5 आला आहे. सांगा कुठलं इक्वेशन मॅच करतं आहे. ऑप्शन बी ए प्लस सी म्हणजेच 5 + 5 इज इक्वल टू 10. ए प्लस सी इज इक्वल टू बी हे ऑप्शन आहे. स्ट्रक्चर अंडरस्टँड करा. जे जे गिवन आहे बरोबर ते व्हॅल्यू प्लेस करून आपल्याला आन्सर भेटलं. आणि जी व्हॅल्यू गिवन आहे तीच तिथेच पुट करावं लागते. वेलॉसिटी गिवन आहे तर वेलॉसिटीमध्ये प्लेस केली त्यावेळेस टाईम 2 सेकंडच घेतला, 1 नाही घेता येणार. नेक्स्ट वन बाकी कोणाचं आहे. क्वेश्चन नोट करा प्रॉपर. A particle is moving on a straight line. Distance s travel in a time t given by ह्या इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये ते दिलेलं आहे. सो डिस्प्लेसमेंट गिवन आहे at² प्लस bt प्लस 6. पुढचं स्ट्रक्चर आहे पण याच्यामध्ये पण ए बी अननोन आहे. म्हणजे आपल्याला काही फाइंड करायचं म्हटलं ॲक्सिलरेशन वेलॉसिटी काही फाइंड करा त्याच्यासाठी ए बी माहीत असेल तरच पुढे जाता येतं. म्हणून त्यांनी पुढचं आता सांगितलं आहे इफ पार्टिकल कम टू रेस्ट आफ्टर द 4 सेकंड ॲट अ डिस्टन्स इज अ 16 मीटर फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. ही लाईन महत्त्वाची आहे जिला अंडरलाईन करणार तुम्ही. काय सांगितलं चेक करा. डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे पार्टिकल मूव्ह झाला 1 पोझिशन टू द अनदर पोझिशन. सो त्याची कंडिशन आपल्याला गिवन आहे. ती कंडिशन सॉल्व करण्याची प्रोसेस आता मी स्टार्ट करतोय. ऑब्झर्वेशन करा. इफ पार्टिकल कम टू रेस्ट म्हणजे काय झालं ते सांगा. कम टू रेस्टचं मिनिंग काय, काहीतरी 0 झाला. हां तर कम टू रेस्ट म्हटलं तर वेलॉसिटी इज इक्वल टू 0 आफ्टर 4 सेकंड. टाईम किती झाला 4 सेकंड. ठीक आहे.
ॲट अ डिस्टन्स 16 मीटर आणि त्या पार्टिकलनी किती डिस्टन्स कवर केलं ते पण दिलं आहे ना. म्हणजे डिस्टन्स म्हणजे कोणाची व्हॅल्यू गिवन आहे, एसची व्हॅल्यू किती 16 मीटर. कवर करण्यासाठी टाईम किती लागला परत. म्हणजेच हे 2 पॅरामीटर त्याच्यात दिलेले आहेत. पण आधीच्या क्वेश्चनमध्ये डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड घेऊन होतं सेपरेट सेपरेट. इथे आता त्या लाईनमध्ये हे दोघांचं मिनिंग आलं आहे. पार्टिकल कम टू रेस्ट वेलॉसिटी 0 आफ्टर 4 सेकंड टाईम इट कवर डिस्टन्स 16 मीटर. 16 मीटर परत टाईम तेवढाच झाला. हे दोघी दिलेले आहेत. मग आता तुम्ही विचार करा याच्या आधी किती पॅरामीटर अननोन होते, ए बी सी म्हणून 3 पॅरामीटर दिलेले होते. याच्यात पण 2 दिलेले तर किती अननोन आहे. बस हे फाइंड करायचं आपल्याला. बरं मग आता पुढे काय सांगितलं आहे, देन ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल. याच्या बेसवर ॲक्सेलरेशनपर्यंत जायचं आहे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घेणार वेलॉसिटी, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह ॲक्सेलरेशन. पण यांचा मी डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतला तर आन्सर ए बीमध्ये येईल. इथं आहे का ए बीमध्ये, म्हणजे आपल्याला ए बीची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. आता ए बीची व्हॅल्यू फाइंड करूया. पहा वेलॉसिटीचं इक्वेशन चेक करा. हा आहे ए टी स्क्वेअर डिस्प्लेसमेंट बी टी प्लस 6. वेलॉसिटीचं इक्वेशन म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह. सो टेल मी डेरिव्हेटिव्ह काय, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो याचा डेरिव्हेटिव्ह आहे 2at प्लस बी. वेलॉसिटी किती घ्यायची आहे 0. 2at टाईम किती घ्यायचा आहे, पण टाईम पण दिला ना. 2a टाईम आहे 4 प्लस बी. तर 0 इज इक्वल टू 8a प्लस बी. चेक करा हे तर इक्वेशन आलं आहे, लिनियर इक्वेशन भेटलं आहे. दॅट इज अ इक्वेशन नंबर 1. मग असंच काहीतरी इक्वेशन इथे भेटेल जे इन टर्म ऑफ ए बी असेल. त्या दोघी इक्वेशनला सॉल्व केलं म्हणजे आपल्याला ए बीची व्हॅल्यू भेटेल. पुढचं स्ट्रक्चर डिस्प्लेसमेंट दिलं आहे 16. सो एस इज इक्वल टू होता ए टी स्क्वेअर प्लस बी टी प्लस सी. एस किती घ्यायचा आहे 16 इज इक्वल टू टाईम आहे 4. ए 4चा स्क्वेअर बी इंटू 4 प्लस 6. सो 16 इज इक्वल टू 16a प्लस 4b प्लस 6. हा प्लस 6 या साईडला सबस्ट्रॅक्ट झाला तर तो झाला 10. 16a प्लस 4b. पण हे इक्वेशन आलं आहे. ह्या इक्वेशनला अजून थोडंफार सिम्प्लिफाय करता येईल. कितीने डिवाईड करता येईल सर्व दोघी साईडमध्ये, 2 की 4. हा 10 आहे ना, म्हणजे 2नेच डिवाईड करावं लागेल. तर किती 2ने डिवाईड केलं तर हा झाला 5. 8a प्लस 2b. हे झालं इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन 1 आणि 2 जर सॉल्व केलं तर तुम्हाला ए बी भेटेल. ए बी भेटल्यानंतर लास्ट प्रोसेस असेल. नाव इक्वेशन 2 आहे 8a प्लस 2b इज इक्वल टू 5. आणि हे दुसरे इक्वेशन आहे 8a प्लस b इज इक्वल टू 0. इक्वेशन 2 इक्वेशन 1. सॉल्विंग करायचं म्हटलं तर प्लस मायनस करतो आपण. आता सेम आहे तर मायनस करतो आहे. हा मायनस मायनस मायनस. सो हे कॅन्सल. प्लस मायनस 2a मधनं बी गेला तर 2b मधनं बी गेला तर बी इज इक्वल टू 5. सो बीची काय व्हॅल्यू आली 5. बीची व्हॅल्यू 5 मी याच्यात प्लेस केली तर मला ए पण भेटून जाईल. पुट इनटू इक्वेशन 1. सो 8a प्लस बी इज इक्वल टू 0. प्लस बी त्या साईडला 8a इज इक्वल टू -5. एची व्हॅल्यू आली -5/8. चला ए अँड बी भेटला. हीच आपली प्रोसेस होती, हीच रिक्वायरमेंट होती. चला लास्ट केस. काय विचारलं होतं, ए बी फाइंड झाला म्हणजे आता काही विचारलं असेल तरी फाइंड करता येईल. ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, वॉट एव्हर. सो क्वेश्चनमध्ये ॲक्सेलरेशन विचारलं आहे. चला ॲक्सेलरेशनपर्यंत जायचं आहे. कॉन्सन्ट्रेट एअर. पण डिस्प्लेसमेंट आहे ए टी स्क्वेअर. हां आता ए टी स्क्वेअरला मी नोट करतो आहे, पाहून घ्या जरा. ए टी स्क्वेअर ए किती आहे, ठीक आहे लास्टला नोट करूया. ए टी स्क्वेअर प्लस बी टी प्लस 6. सांगा याची वेलॉसिटीची इक्वेशन, मग ॲक्सेलरेशन येईल ना.
डेरिव्हेटिव्ह घेत घेत. नाव डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो वी गेट व्हेलॉसिटी. सो याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ऑलरेडी इथे होता, ही इक्वेशन नोट केली असती तरी चालली असती. याचा आन्सर आहे 280 प्लस बी. परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर किती, फक्त काय येईल 2a. अगेन डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो हा आला a इज इक्वल टू 2a. सो आपल्याला ॲक्सेलरेशनच विचारलं होतं, फक्त आता हा a अननोन होता. सो a इज इक्वल टू 2a. ची व्हॅल्यू किती आली आहे, -5/8. सो फायनल ॲक्सेलरेशन भेटतं आहे -5/4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर व्हेलॉसिटी विचारली असती तर व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये प्लेस केलं असतं. व्हेलॉसिटी विचारली असती तर ए बी इथे प्लेस केलं असतं, आन्सर भेटलं असतं. ठीक आहे. सो ॲक्सेलरेशन काय होतं, इन्क्रीज की डिक्रीज, -5/4 मायनस म्हटलं तर डिक्रीज. ठीक आहे, एवढं कंप्लीट करा, बाकी आपण पाहूया.